पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची स्तुती हो. येशूची महिमा हो. येशूची महिमा हो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही देवावर विश्वास या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. देवावर विश्वास, प्रभूवर विश्वास, येशूवर विश्वास. प्रियजन हो, विश्वास आमच्या दोघाचा संबंध जोडते. माझा आणि येशूचा मधामध्ये विश्वास. माझा किती विश्वास आहे, माझा किती मजबूत विश्वास आहे, त्याच्यावर आहे आमचा संबंध येशूचा आणि माझा, देवाचा आणि माझा. तर विश्वास, आम्ही सर्वसाधारणपणे आपण विचारलं तर लोकांना तू येशूवर विश्वास ठेवते का? हो, आम्ही विश्वास ठेवतो. प्रियजन हो, विश्वास ठेवतो, आम्ही बोलतो, आमच्या तोंडाने आम्ही बोलताना आम्ही म्हणतो, प्रकट करतो माझा विश्वास. परंतु जेव्हा आचरण करताना आपलं हृदयातून जेव्हा विश्वास ठेवतो, तेव्हा फक्त मी विश्वास ठेवतो हे बोलण्या एवढंच संबंध नाही, ते कृतीमध्ये येते. आपलं अंतःकरण देवाकडे लागते. अंतःकरण प्रभूकडे आकर्षित होते. प्रभूला भेटण्याची जे उत्कंठ आहे ते हृदयातून निघते. जसं आईचं आणि मुलाचं नातं आहे. आईचं आणि मुलाचं नातं, आई मुलाला पाहिल्याशिवाय आईला कल पडत नाही. तो एक संबंध, तो आहे विश्वास. मुलाला आईला पाहिल्याशिवाय त्याच्या मनामध्ये संतुष्ट होत नाही. त्याला आईला पाहण्याची त्याची आतुरता असते. तसंच प्रियबंधू आणि भगिनींनो, देवाचं ना माझं जेव्हा संबंध आहे किंवा मला विश्वास आहे, तेव्हा माझं अंतःकरण, माझा हृदय देवाकडे आकर्षित होते. आणि आकर्षित झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रार्थनेमध्ये, पूजा बलिदानामध्ये, देवाच्या वचनाचे पालन करण्यामध्ये, देवाच्या आज्ञा पालन करण्यामध्ये, देवाची साक्ष देण्यामध्ये आमचं अंतःकरण, आमचा विश्वास एक विशेष कार्य करते. आमचं अंतःकरण विशेष कार्य करते. ज्याप्रमाणे गाडीमध्ये पेट्रोल आहे, ते पेट्रोल एक विशेष कार्य करते. त्या पेट्रोलचं एक विशेष कार्य आहे काय? शक्ती निर्माण करणे. गाडी चालण्यासाठी शक्ती निर्माण करणे, ऊर्जा निर्माण करणे. आमच्या विश्वासाचा माझ्यामध्ये एक विशेष अर्थ आहे, एक आकर्षण देवावर. जेवढं जास्त मी विश्वास करतो तेवढं जास्त देवाचा ना माझा संबंध जुळते. आणि हा आहे विश्वास. प्रियजन, सर्वसाधारणपणे आपण पाहतो, विश्वास एक समर्पण आहे. विश्वास एक समर्पण. विश्वास करतो म्हणजे मी देवाला समर्पित झालो. मग मला दुःख होते का मी पाहत नाही, मला अडचण येते का मी पाहत नाही, मला त्रास होते का पाहत नाही. माझा विश्वास. प्रियजन हो, मी माझ्याविषयी सांगितलं तर पुष्कळ लोक मला म्हणतात की तू जेव्हा प्रचार करतो, लोकांकडे जातो किंवा सुवार्थ सांगतो, तेव्हा तुला त्रास होत नाही का, अडथळे येत नाही का, तुला धोका होत नाही का? माझं उत्तर असते, मी ह्या गोष्टी माझ्या मनामध्ये येऊ देत नाही. मला त्रास होईल, मला दुःख होईल, मला अडथळा येईल, मला अडचण भागेल, या गोष्टी मी माझ्या मनामध्ये येऊ देत नाही. जर ह्या माझ्या मनामध्ये जर ह्या गोष्टी आल्या तर माझं कार्य मी करण्याच्या पूर्वीच मी काय करेल, मी दुरूनच माझं काम आटोपून टाकील. आम्ही कधी कधी म्हणतो, हे लेबर लोक नाही का, लेबर सकाळी 8 वाजतापासून किंवा 9 वाजतापासून कामाला येतात आणि त्यांची सुट्टी होते 5 वाजता किंवा 5:30 वाजता. लेबर हे जुडाईच्या कामावर, सिमेंटच्या कामावर, बांधकामावर.
दुपारपर्यंत ठीक आहे, काम करतात. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर म्हणजे दुपारची सुट्टी आणि दुपारची सुट्टी झाल्यानंतर मग कदाचित 2 वाजता, 2:30 वाजता जेव्हा कामाला लागले, तेव्हा त्यांचं लक्ष काय असते, कशाकडे असते? आता सुट्टी होणार, आता सुट्टी होणार, आता सुट्टी होणार. सुट्टी कधी होणार आहे? 5 वाजता किंवा 5:30 वाजता. परंतु 2 वाजतापासून त्याच्या मनामध्ये एक कल्पना सुरू होते. कोणती? आता सुट्टी होणार, आता सुट्टी होणार. म्हणजे सुट्टी होण्याच्या पूर्वीच ते सुट्टीकडे पाहत असतात, कामाकडे लक्ष नाही. सुट्टी होणार, मग हळूहळू त्यांचा आटोपण्याकडे लक्ष असते. ते घमेले धुतील, ते अवजार धुतील, हातपाय धुण्याच्याकडे लक्ष, आणि डबा सवारतील. म्हणजे लक्ष कामाकडे नाही आहे, लक्ष कोणाकडे आहे? सुट्टीकडे. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या या कार्याचं समापन आहे, आता त्रास होते किंवा दुःख येते, अडचण येते असं म्हणतो, तेव्हा आम्ही काय करतो? दुरूनच आपण वेळ व्हायच्या पहिलेच आपण काय करतो? समापन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर विश्वास असेल, आम्ही विश्वासाने जर समोर जात असेल, आम्ही समर्पण करून आपण समोर जात असेल, आम्ही देवासाठी आम्ही दुःख भोगण्यासाठी तयार असेल, तर आमच्या मनामध्ये शेवट म्हणून येणार नाही किंवा धोका होईल असं आम्हाला मनामध्ये कल्पना येणार नाही, आणि ते येऊ दिलं नाही पाहिजे. एक समर्पण, विश्वास एक समर्पण आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. विश्वास एक समर्पण आहे. आणि दुसरी गोष्ट, विश्वास एक संबंध आहे, एक नातं आहे. मी कशासाठी करतो? देवासाठी करतो. मी चर्चमध्ये जातो कशासाठी? देवासाठी. आम्ही पुष्कळ वेळ पाहतो, पुष्कळसे लोक चर्चमध्ये जाणे आणि वापस येणे, जाणे, तिथं बसणे, प्रार्थना करणे, वापस येणे, अनुभव काहीच नाही. त्यांना असं वाटतही नाही का आम्ही देवाला भेटायला गेलो, कारण आमच्या मनामध्ये तो विश्वास आहे नाही. आमच्या मनामध्ये रोज चर्चमध्ये जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही विचारून पाहाल, त्याचा म्हणजे सर्वसाधारण कुठं गेला होता? येशूला भेटला का? येशूला भेटायसाठी थोडंसं आम्ही पूजेला जातो. प्रियजन हो, तसं नाही. आम्ही येशूला भेटासाठी जातो चर्चमध्ये. आम्ही येशूला भेटासाठी, येशू भेटतो आम्हाला. आम्ही भेटतो का येशूला? तो आमच्या विश्वासावर अवलंबून आहे. परंतु येशू आम्हाला नक्की भेटतो. येशू आमच्या जवळ येतो. येशू आम्हाला स्पर्श करतो. येशू आम्हाला सांत्वना देतो. येशू आम्हाला हिंमत देतो. येशू आम्हाला आशीर्वाद देतो. याचा अनुभव आम्हाला कधी होते प्रिय बंधू आणि भगिनींनो? जेव्हा माझा विश्वास असेल तर. आम्ही अशा प्रकारे चर्चमध्ये यावं की मी प्रभूला भेटासाठी आलो. प्रभू मला भेटला, मी प्रभूला भेटलो. पुष्कळ लोक चर्चमध्ये येतात, सर्वजण येतात, त्यांची भेट भलाई होते, त्यांच्याशी बोलायला भेटते, त्यांच्याशी काहीतरी कामं आहे, हे अशा उद्देशाने पुष्कळ लोक चर्चमध्ये येतात. प्रियजन हो, तसं नाही. तो व्यक्ती चांगला आहे, त्याच्याशी बोलायला भेटते, तो माझं काम करते किंवा मी त्याला मदत करतो, तो मला ह्या गोष्टी चर्चसाठी नाही प्रिय बंधू आणि भगिनी. चर्चमध्ये आम्ही याचं येशूला भेटायसाठी. येशू आम्हाला भेटतो, ते आमच्या विश्वासावर अवलंबून आहे. एक विश्वास एक आम्हाला जोडण्याचं एक साधन आहे. मी विश्वासाने आपण अवलंबून राहून आपण येशूला भेटण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि येशू आम्हाला भेटतो, नक्की भेटतो, आमच्याशी बोलतो, अनुभव केला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनातील सर्व प्रश्नाचं उत्तर हे विश्वास. दुःख आलं, विश्वास. संकट आलं, संकटाचं उत्तर विश्वास. बिमारी आली, बिमारीचं उत्तर विश्वास. मुलगा बरा नाही, मुलगा बरं होण्याचं उत्तर विश्वास. विश्वासाने आम्हाला सर्व काही प्राप्त होते. देवावर विश्वासाने आम्हाला सर्व काही प्राप्त होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा एखाद्या वेळेस आम्ही चालतो आणि चालताना समजा कधी कधी आम्ही कमजोर राहतो किंवा बिमार राहतो किंवा कधी कधी चक्कर येते,
मग चक्कर येत आहे असं समजलं तर आपण पडल्यासारखं होतं, तेव्हा मग आम्ही काय करतो, जवळ असलेल्या भिंतीला पकडतो. भिंतीला पकडतो. का म्हणून भिंतीला पकडतो? भिंतीला अशासाठी पकडतो की भिंत मला सांभाळणार. मी जर भिंतीला पकडलो तर भिंत मला पडू देणार नाही. हा आहे विश्वास. हा आहे विश्वास. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आम्ही भिंतीला पकडतो तेव्हा माझ्या मनामध्ये काय आहे, भिंत मला पडू देणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही संकट आलं, दुःख आलं, कमजोरी आली, तेव्हा आम्ही देवाकडे हात वळवतो, देवाकडे पाय वळवतो, देवाकडे आमचं लक्ष लावतो. म्हणजे आम्ही देवावर विश्वास ठेवतो. देव आमचा तारणार आहे. देव मला पडू देणार नाही. देव मला नष्ट होऊ देणार नाही. देव सांभाळणार. प्रियजनो, इझेकिएल नबीकडे यशया संदेशा गेला आणि त्याने सांगितलं, आता तू काय कर, आता तुझ्या घरची निर्वानिर्वी कर, म्हणजे सांभाळ, म्हणजे शेवट झालेला आहे. तू आता आटोपत घे, कारण तू आता मरणार आहेस. यशया संदेश इझेकिएलला सांगितला. तेव्हा इझेकिएल भिंतीकडे वळला, आपले तोंड भिंतीकडे करून देवाकडे लक्ष लावून तो रडून म्हणाला, देवा, असं होऊ शकत नाही. मी तुझी सेवा केलेली आहे. तू माझा देव आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि असं विश्वासाने त्यांनी प्रार्थना केली, रडून प्रार्थना केली. भिंतीकडे वळणे याचा अर्थ काय प्रिय बंधू आणि भगिनी? भिंत हे डगमगणारी वस्तू नाही आहे. भिंत एक मजबूत आहे. म्हणजे जेव्हा आम्ही भिंतीकडे वळतो, म्हणजे माझा विश्वास भिंतीसारखा खडकासारखा बनवतो. आम्ही येशूने काय म्हटलं, पेत्राला म्हटलं, पेत्रा, तू खडक आहेस. या खडकावर माझी मंडळी उभारीन. म्हणजे खडक म्हणजे काय आहे? पेत्र खडक नाही, तर पेत्राच्या मुखातून निघलेला जो विश्वास. पेत्राने काय म्हटलं, तू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस. हा विश्वास जेव्हा पेत्राने प्रगट केला, तेव्हा येशूने म्हटलं, ह्या खडकावर, म्हणजे ह्या विश्वासावर मी माझी मंडळी उभारी. प्रियजन, हा खडकासारखा त्याचा विश्वास येशूने पाहिला. इझेकिएल जो भिंतीकडे वळला, म्हणजे भिंतीसारखा एक न डगमगणारा विश्वास देवाने त्याच्यामध्ये पाहिला आणि त्याच्या आयुष्याचे 15 वर्ष वाढवले. प्रियजनो, विश्वासामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. विश्वास एक आमचं लक्ष्य आहे. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही विश्वास करूया. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 1:17 मध्ये वाचतो, नीतिमान विश्वासाने जगेल. आम्ही नीतिमान बनलं पाहिजे. आणि नीतिमान देवावर विश्वास ठेवतो आणि देव त्याला सोडून देणार नाही. प्रियजनो, आम्ही नीतिमान बनूया, विश्वासू बनूया. देव आमची ढाल आहे. देव आमचे कवच आहे. देव आमचा सर्वस्व आहे, असा विश्वास ठेवूया आणि विश्वासाने जीवन जगूया. देव आम्हाला धन्य बनवील, आशीर्वाद करेल.